2 दिवसापूर्वी आणि काल पण आणि परवा पण आपण विवेक चूडामणी भाग 2 आणि 376 क्रमांकाचा श्लोक वाचला होता. त्या धड्याचं नाव आहे, प्रकरणाचं नाव आहे वैराग्य निरूपण सहज समाधी. वैराग्य जर साधलं, नश्वर जगतातलं जर अट्रॅक्शन आसक्ती संपली तर आपल्याला सहज समाधी लागू शकते आणि त्याच्यामुळं मग आपण ब्रह्मस्वरूपापर्यंत जाऊ शकतो. ते म्हणतात अत्यंत वैराग्यशील समाधी अवस्थेचा अनुभव घेऊ शकतो. अत्यंत वैराग्यशीलच समाधी अवस्थेचा अनुभव घेऊ शकतो. काल परत आपण पाहिलं होतं, नुसतं वैराग्य नाही, अत्यंत वैराग्यशील म्हणजे त्याच्या जसं आपण रामकृष्ण परमहंसांचं पाहिलं, झोपेत सुद्धा अनासक्त. त्यांचा हात असा असला आणि त्यांच्या हातावर जर काही पैसे ठेवले तर त्यांचा हात असा व्हायचा. आता आपण आपल्या सर्व गुरुवरांचं ऐकलं, त्यांनी सांगितलं. आता म्हणले आपल्या हातावर जरी असं कोण ठेवलं तर आपला हात लगेच खिशात जाईल आपला, आहे का नाही असं. तर त्याला अत्यंत वैराग्यशील म्हणतात. जसे तुकोबारा आहेत आमच्या विभागामध्ये, जुन्नर तालुक्यामध्ये सहादू बाबा वायकर इतके वैराग्यशील. त्यांच्या मंडळीला भाऊ नव्हता, एकटी होती. मग साहजिकच मुलीलाच देणार ना सगळी प्रॉपर्टी. मग त्यांना माहिती होतं बाबा वैराग्यशील आहेत, तर ते इथं भाऊचा धक्का येतो त्यांच्यामुळं नाव पडलेलं आहे त्यांना. तर ते पंढरपूरला वारीला गेले आणि मग नारंगाव रजिस्टर ऑफिसला जाऊन त्यांच्या सासऱ्याने मुलीच्या नावावर प्रॉपर्टी केली. आणि मुलगीनी मात्र आल्यानंतर काय सांगितलं, मोठेपणा पहा माझ्या वडिलांनी जमीन सगळी माझ्या नावावर केली. ते म्हणले का त्यांचा वंश खंड झाला का, मग तुला चुलत भाऊ नाहीत का, त्याची आई त्यांनीच खावी, जाऊ द्या रिटर्न. परत त्यांनी जाऊन रजिस्टर ऑफिसला जाऊन त्यांच्या नावावरची उतरवली. हे अत्यंत वैराग्यशील आहे. काही नको, अरे आपलं नाही आहे तर दुसऱ्याचं आपलं होऊ शकत नाही. आपलं तर आपलं नाहीच आहे, पण दुसऱ्याचं सुद्धा आपलं होऊ शकत नाही. अशा पद्धतीचा असतो. त्याला ब्रह्मस्वरूपाची अनुभूती येते. का तो वाईट गुण आहे का त्याचा, नाही, पण त्याला माया मग त्याच्या जंजालामध्ये फसवते ना, याच्याबद्दल अट्रॅक्शन त्याच्याबद्दल अट्रॅक्शन. मग त्याच्यामुळं मूळ स्वरूप जे त्याच्यापासून तो काय होतो, पराडमुख होतो. बस तो काय वाईट काम करतोय काय, बेकार माणूस आहे असं नाही, परंतु त्याचं मन अटकलं ना कशामध्ये. पहा त्यांची पत्नी मेली महाराजांची तरी ते म्हणतात काहीच नाही, मुलगा मेला तरी काय नाही, दिवाळा निघालं, कारण जे माझं नाहीच आहे आणि ते माझं कधी होऊ शकत नाही. मग सिकंदर बादशाहची जी आपण आख्यायिका ऐकतोय, त्यांचा इंड कसा झाला, हे कशासाठी आहे का नश्वर जगतामध्ये आपलं मन गुंतवायचं नाही, पण राहायचंय कशात, त्याच्यातच राहायचं. जनक राजासारखं त्याच्यात राहायचं. बोट जशी पाण्यात राहती पण पाणी मात्र बोटीत नसतं, तद्वत आपल्याला राहिलं तर आपल्याला परमात्म्याचा अनुभव होतो. ज्याला समाधीने समचित्तता साधते, ज्याला समाधीचा अनुभव आला, ज्याला अष्टसात्विक भाव झाले, त्याची भूमिका सर्व प्राणी मात्राकडे बघताना कशी असणार, सम असणार. समबुद्धी घेता समान श्रीहरी, अशा पद्धतीला साक्षात्कार होतो. आणि असा जो पूर्ण व्यापक साक्षात्कारी आहे तो सगळ्या बंधनांपासून मुक्त होतो आणि तो जो जीवाभावापासून मुक्त होतो तोच शाश्वत सुख अनुभवतो. आणि शाश्वत सुख अनुभवतो याच्यासाठी यांनी या श्लोकामध्ये बरेच दाखले दिले होते. श्लोक क्रमांक भजो गोविंद मधला 19 नंबरचा श्लोक साहेब घरी गेल्यावर वाचायचा. 19 नंबर त्याच्यामध्ये सांगितलं तो कोणत्या आनंदात असतो, कारण तो सगळ्यापासून बाजूला झाला, तो फक्त देवाशी एकरूप झाला. अर्जुनाचं उदाहरण, मला दुसरं काय नको, तू असला बस झालं. मग तो शाश्वत सुखाला आनंद काय होतं आपलंसं करतो. त्याच्यासाठी त्यांनी परत या ग्रंथामधलं दिले होते, मंडुक्य उपनिषदामधले 2-3 श्लोक दिले होते. काय दिलं होता त्याच्यातला एक श्लोक दिला होता, तो कसा रममान होत असतो. श्लोक क्रमांक होता 9 क्रमांकाचा, जो कोणी ते परब्रह्म खरोखरी जाणतो तो स्वतःच ब्रह्म होतो. शाश्वत सुख म्हणजे काय, तो स्वतः ब्रह्मरूप होऊन जातो. त्याला दुसऱ्या जगातल्या कोणत्याही गोष्टीची हे राहिलं नसल्यामुळे तो त्याच्यात विलीन झाला आणि त्याच्यामध्ये एक जीव होता तो काय झाला, तेच होऊन गेला, तो ब्रह्मच होतो. हा याच्यामधला 125 क्रमांकाचा पाने 9 नंबरचा श्लोक आहे. कितव्या याच्यातला, तिसऱ्यातला दुसरा आणि 9वा, 3, 2, 9 याच्यामधला येतो. ते म्हणतात तो त्या कुळामध्ये ब्रह्म जाणणाराला
तो स्वतःच ब्रह्म होतो. जो स्वतः ब्रह्म होतो ना, त्याच्या कुळामध्ये ब्रह्म न जाणणारा जन्माला येत नाही. उदाहरण घ्या साहेबांचं. ताईंनी अनुग्रह घेतला, साहेबांनी घेतला, मुलांनी घेतला, सुनेनी घेतला, नातींना सुद्धा. त्याच्यामध्ये ती आणि ती एकदा का आपल्यामध्ये उतरलं ना का ते इनडायरेक्टली पुढे होतंच. आमच्या नानी म्हणतात आपली मुलं म्हणजे आपल्या झेरॉक्स कॉफ्या आहेत त्या, असे. तर ते तसंच पुढं परंपरागत चालू राहतं. त्याच्या कुळामध्ये ब्रह्म न जाणणारा कोणी होत नाही. पण कसा ब्रह्म जाणणारा होत नाही, काल सांगितलं होतं एक वाक्य. तो जबरदस्तीने मुलाबाळांमध्ये, नातेवाईकांमध्ये, पाहुण्यारावळ्यांमध्ये ती भूमिका त्यांच्यावर सारखं हॅमरिंग करून करून ते त्यांना ठसवतो. मग तो जन्माला येत नाही. तो शोक तरून जातो, त्याला जन्म मरणाचं दुःख राहत नाही. पाप तरून जातो, त्याला कशाचंच पाप राहत नाही. मी देह म्हणतो तेव्हा कोटी ब्रह्मात्या, पण तो देह रूप संपलं त्याचं. किती क्षणात पाप राखवतो पटत नाही आपल्याला. आपण हरिपाठात इतकं नाचलेलं आहे ना, मला मी तो म्हणतो कमीत कमी 100 वेळा तर हरिपाठात नाचलो असेल. पण हरि उच्चाराने अनंत पाप राशी जातील लयाशी क्षण मात्रे. बघा दृष्टांत दिला. तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपत हरी. यांच्यामध्ये सांगितलं कापूर हा अग्नीजवळ गेल्यानंतर लगेच कापूर अग्निरूप होऊन जातो. तसं जीव जेव्हा ब्रह्म जाणायला जातो त्या क्षणाला तो ब्रह्मरूप होतो. त्याला तसं वाटत नाही. हिऱ्याला त्याची किंमत कळत नाही, दागिन्यांना सोन्याला त्याची किंमत कळत नाही. त्याचा किमती करणारा वेगळा असतो. बाबा काय म्हणले त्या दिवशी, आपण एकमेकांना व्यवस्थित समजत नाही. आपण एकमेकांना तेच समजतो, चव्हाण नाना, विनायक महाराज, येलकर महाराज. पण आपण इतरांपेक्षा, इतर माणसांमधला तो देव माणूस आहे. सगळ्या दगडांमधला तो परीस आहे. भागवत का ज्ञानेश्वरी, या इकडे भागवत का ज्ञानेश्वरी आहे. हां, तर ज्ञानेश्वरी. कोण म्हणलं ज्ञानेश्वरी? हां, हा म्हटला. बघ हाय म्हणजे गुन्हा तो करतोय, नाव तुझं सांगतो आहे का नाही, असं पाहिजे. आता इथं आपण शाळेत होतो, कोण ज्याला येत नाही तो मी आता गुरुजी येडा आहे काय, ज्याचा हात जास्त उंच आहे त्यालाच गुरुजी म्हणणार सांगतो, मग नाही येणार त्याला, आहे की नाही. अजून सगळ्या रसामधला अमृत रस तो आहे. तसे आपण या सगळ्या माणसांपेक्षा वेगळे आहोत. ही बाबाची खासियत आहे आपल्या. पण आपले काही घंजकर आहेत ना, विद्वत्ता मान्यवर, ते म्हणतात बाबांनी आपल्याला दिलेलं आहे पण अजून आपल्याला नीट समजलं नाही. जेव्हा दुसऱ्याकडे जाणार, कच्च्या भावाकडे जाणार, तेव्हा आपण पक्के भाव होणार. बघा, जे फक्त परोक्ष ज्ञानात पारंगत आहे त्यांच्याकडे जायचं. आणि असं हिंड फिरिस्ती गाव खाती कुत्री आहे ती सगळीकडेच फिरत बसतात. त्यांना काय मालक असतो का कोण? बरं, तिकडून हाड म्हणलं का ते दुसऱ्या घरात जाणार. पण पाळलेला कुत्रा आहे ना, तो कुठं जात नाही. पाळलेल्या कुत्र्याला तो मालक जेवायला बसला ना, तो असा रुबाबात बसतोय, काय मेहरबानी करत नाही. गरम ताटातल्या चपात्या तर चपात्या आणि भाकरी त्या भाकरी नाक घासून द्यायच्या, मेहरबानी करत नाही. तशी जर आपण बाबाशी जर कनेक्ट असू ना, बाबाला वरून खाली यावं लागेल बोध करायला. जसे बाबाजी चैतन्य आले होते तसे. एवढी एक बघा ना, आता मला आठवलं आपले ते बाबा, एकनिष्ठ भाव उबाळे बाबा. काय म्हणणं आहे त्यांचं माहिती आहे काका तुम्हाला? काय माहिती आहे त्यांचं म्हणणं? माहिती आहे? विसरले? एकनिष्ठ भाव माझा, एकनिष्ठ भाव, सद्गुरु पाया पाशी, सद्गुरु पाया पाशी, त्यात सर्वे तीर्थे आली गंगा यमुना काशी, त्यात सर्वे तीर्थे आली गंगा यमुना काशी. बघा बरं, ते आले ना माणिक डोला एकदा ढोबळे साहेबांच्या गावी बाबांबरोबर आले. मला म्हणले एक काम करा, हे तुम्हाला घेऊन टाका आणि तुम्ही त्याच्या झेरॉक्स काढून इतरांना वाटा. आणि त्यांनी स्वतः सामान्य व्यक्तिमत्व आहे छापून आणलंय. त्यांना काय लागलं असेल की नाही, तेवढं आपलं टेम्परेचर चाललं पाहिजे, डोकं चाललं पाहिजे ना. काय मिळालं फुकट का निघालं निघा. तो माणूस वाचूच शकत नाही ना ज्याला फुकट भेटलंय त्याला. बघा असं पाहिजे, त्याच्यामध्ये एवढी भूमिका पाहिजे त्याची, त्याला ज्ञान होतं. बाबा तर म्हणतात चकवे बाबा म्हणले, ते गुरुजी जरी कमी असला तरी शिष्याला होईल. गुरुजी जरी अव्हेरित असेल, त्याला नाही द्यायचं मला हे ज्ञान, तरी त्याला ज्ञान होऊ शकतं. उदाहरण सांगा एखादं महाभारतातलं.
हा हा, कोण म्हणले एकलव्य? तुम्ही म्हणले. आता यांना म्हणायचं होतं पण तोंडात नाव कुठे येतंय? एकलव्याला म्हणले तुला देणार नाही, कारण त्यांनी ठरवलं तर क्षत्रियालाच द्यायचं, आणि हा उजवा आहे, हा अर्जुनाला डाबी इलू द्या. तरी तो शिकला ना. मातीचा पुतळा घेतला. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतात काय ओळे, मातीचा पुतळा एकलव्य. ज्यांनी नुसता मातीचा पुतळा केला आणि त्यांच्याकडून साधना शिकला. आणि एकदा हे सगळे पांडव फिरायला गेले होते आणि लई कुत्री भुकत होती. बाबांच्या काळात बी लई कुत्री भुकत होती का नाही. तर मग ते म्हटले या कुत्र्याचा आवाज बंद करायचा, पण कुत्रा मेला नाही पाहिजे. बघा आता काय युक्ती असेल. आणि अर्जुन बाण मारायच्या अगोदर दुसऱ्याने बाण मारले. ही फक्त अर्जुनाला माहिती. म्हणले याला कसं, कोण येतो? आणि तिथे भेटले एकलव्य. ते म्हणले आपण. पण ते म्हणले तुम्ही कोण? ते म्हणले मी तुमचा शिष्य. मी कधी तुला दीक्षा दिली? म्हणले हे बघा तुम्ही मूर्ती मातीचा पुतळा केला, त्याच्यातून मला 18 अध्यायाचे मातीचा मृत्तिकेचा असं काहीतरी आहे. हा तशीच काय. तर ते म्हटले यांनी दिले, मग तुम्हाला गुरुदक्षिणा देणार का नाही? असे नसतात आध्यात्मिक गुरु, असे नसतात. ही कोणते गुरु होते? व्यवहारातले. ते म्हणले मग मला अंगठा दे तुझा. कोणता? डावा का उजवा बाबा? अंगठा मागितला. हाताचा का पायाचा मागितला? किती मजा येते बघा. कारण बाण सोडायला तो अंगठा पाहिजे, खेचायला ती रस्सी तीच नसेल तर मग तो काढून घेतला. त्यामुळे तो कसा झाला मग. तरी बघा गुरुजीपेक्षा शिष्य किती बिलिंदर आहे. त्यांनी काहीच नाही गुरुजींना म्हटलं चालेल. त्याला माहिती आहे हा मला काय करतोय आता, निरुपयोगी करायचा विचार आहे, पण तरी चालेल, चला काय हरकत नाही. बघा कशासाठी आपण इकडे गेलो होतो. हां, जरी गुरुजी फसू असे तसं. बघा हे बघा, श्री गुरुचेने नावे माती डोंगरी जयापासी होती, तिने कोळीये त्रिजगती एकवद केली. कोळीये बघा नाव पण नाही त्याचं टाकलं. अशी त्याचं नाव पण नाही टाकायचं म्हणले. कोळीये त्रिजगती एकवद केली. बघा त्याला एवढा मास्टर केला तो. त्याने फक्त मातीचे गुरुजी केले. आता आपल्याकडं चांगले हाडामासाचे गुरुजी आहेत, तरी पण आपलं काही खरं नाही. ऐक रे. मग तो पाप तरून जातो. कशासाठी गेलो होतो वाल्मिक ऋषीकडं? हां, एकलव्याकडे. हा त्याच्या अगोदर हा एकनिष्ठ भाव. करेक्ट. रसाळ एकनिष्ठ भाव होता त्याचा त्या मातीच्या पुतळ्यावर. तरी त्यांनी त्याला दिलं. त्यांना दुसरीकडे जायची गरज नाही. बाबांनी एवढं दिलेलं आहे आपल्याला, पण कळत नाही ना. तर मग जाणत्याला विचारा. आणि जाणते नाहीत का? पण जाणते बी असलेच झालेत. जाणत्याचा नाही करणार गौरव, नेमत्याचा गौरव करतील. त्याच्यामध्ये म्हणतात हृदयस्थ ग्रंथीपासून मुक्त अविद्यारूपी हृदयात ज्या ग्रंथी आहेत त्या सगळ्या छेदन झाल्या. तुम्ही बळ जरी त्याच्या डोक्यात काही घालायचं म्हणलं तर घुसणार नाही. एवढा अज्ञानरूपी ग्रंथींचा पुरा छेद झालेला आहे ना. आणि आपलं होत नाही म्हणून हे वाक्य वापरायला लागलं. एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयशी हो हे हरिरूप. का? तुम्हाला दिलेली विद्या, ती विद्या आणि प्लस देणारे, त्याच्याबद्दल म्हणतात. मला वाटतं भागवतमध्ये किंवा दासबोधमध्ये सांगितलेले, 100% दासबोधमध्ये असेल. श्रद्धा असावी, विश्वास असावा गुरूंच्या याच्यावर, पण गुरूंनी दिलेल्या ज्ञानावर, त्या गुरूंपेक्षाही ज्ञानावर विश्वास आणि प्रज्ञावंतू. महावाक्याच्या अंतर ब्रह्म तूची निरंतर, आयशे वचनाचा विसर पडोच निधी. बघा आपल्याला त्या वचनावर आरूढ राहायचंय. तूच दे ब्रह्म आहे, तूच ब्रह्म आहे. ती आळी ती होऊन जाती, तिचं चेंज होतं. आपलं का नाही होणार? आपण कमी पडतो हे आपण सांगत नाही. मग त्याच्यामुळे ते म्हणायला लागले एका जनार्दनी न घ्यावा संशय, किंवा एका जनार्दनी संशयी सांडोनी दृढ धरी म्हणी ज्ञानेश्वरी. आणि जर संशय असेल तर म्हणून संशयावणी थोर, मिळालेल्या गोष्टीबद्दल जर संशय असेल अनेक पाप नाही घोर, ही त्या व्यक्तीची विनाशाची वा घोर प्राणी असी. बाप, केवढा मोठा आपल्याला लय मोठं सांगितले संतांची पायी. हा माझा विश्वास, मला मिळालेली विद्या. अरे आडण्यांचे आहेत भाऊ श्रद्धा. आडण्यांचे एवढे श्रद्धा आहेत ना, तेवढे ज्ञान्यांच्या नाही श्रद्धा त्यांच्या संत मालिकेवर.
बस आमच्या गुरुजींनी आम्हाला शिकवलं असं धोतर निसायचं, असंच निसायचं. आमच्या गुरुजींनी सांगितलं हे असं ते तसंच. मधने बाबा काय म्हणतात, काय एका मुलग्याला सांगितलं बेत्रिक 8, गुरुजींकडून सहज झालं बेत्रिक 8, आणि तो पोरगा घरी पाडे माट म्हणत असताना म्हणला बेत्रिक 8. तेव्हा वडील म्हणले नाही बेत्रिक 6. तो म्हटला नाही, माझ्या गुरुजींनी काय शिकवलंय बेत्रिक 8. आता यांच्या गुरुजींनी यांना काय शिकवलं रामदानी, त्यांच्या गुरुजींवर त्यांनी सांगितलेल्या विद्येवर भरोसा नाही. सर्व हृदयस्थ अविद्या ग्रंथीपासून मुक्त होऊन अमर होतो, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटतो. जो कोणी परब्रह्म खरोखर जाणतो तो स्वतः ब्रह्म होतो. त्याच्या कुळात ब्रह्म न जाणणारा असा कोणी कधी जन्माला येत नाही. समजायचं आपल्या कुळात जर कोण जाणणारा नसेल तर समजायचं आपण ब्रह्म जाणले. आपण बी असेच रिकामटे इकडे, आणि ते पोरं पळ नातू पण तू बी ते बी तशी, ती बाप तशी माय तशी लेकरं आणि खान तशी खाबरं. बीज लगाए बबुल के तो अपने बाप ने आम लगाए ऊपर. ब्रह्म जाणणारा कोणी कधी जन्माला ब्रह्म न जाणणारा असं कोणी कधी जन्माला येत नाही. तो दुःख व पाप दोन्ही तरून जातो. पाप ताप दैने जाय कधी एक 10-5 वर्षांनी. पाप ताप दैने जाय 10-5 वर्षांनी. हेच खोबडीत बसलेले ना, आणि शिकवणाऱ्यांनी तेच शिकवलेले. पाप ताप दैने जाय उठा उठी. होय संसाराची तुटी. बरोबर, अगदी बरोबर आहे. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. पाप ताप दैने कसं काय पण बोलले तर आनंद वाटला की नाही आपल्याला. बालक बोबडा बोले तो असं ना. संसाराची ताटातूट झाली. अंतकरणातील अविद्येच्या ग्रंथींपासून तो मुक्त होतो. हा एक सांगितला होता. आणि नंतर दुसरा 4था नंबरचा श्लोक सांगितला होता, जो सर्व भूतमात्रातून अभिव्यक्त होत असतो आणि हा प्राणाचाही प्राण आहे. त्याला जाणल्यावर विद्वान मितभाषी होतो. त्याची भाषा बदलली जाते. तो हा खरोखर हा स्वतःबरोबर, तो स्वतःबरोबर खेळणारा, तो स्वतःबरोबर खेळ करणारा, आत्म्यातच रममान होणारा आणि विहित कर्मे करणारा ब्रह्मवेत्यात श्रेष्ठ होतो. जो सर्व भूतमात्रातून अभिव्यक्त होतो असा हा खरोखर प्राणाचाही प्राण. त्याला जाणल्यावर ज्ञानी मनुष्य मितभाषी होतो. वायफळ बडबड करण्याचे थांबवतो. त्याच्या ठिकाणी क्रीडा करणारा आणि आत्मतत्वातच रममान होणारा, स्वतःच्याच ठिकाणी क्रीडा करणारा आणि स्वतःच्या आत्मतत्वात रममान होणारा, तसेच ज्ञान ध्यान इत्यादी विहित कर्मे करणारा असा हा महात्मा ब्रह्मवेत्यात श्रेष्ठ होतो. असा तो शाश्वत सुख अनुभवतो. बघा, शाश्वत सुख अनुभवतो. याच्यासाठी एवढं त्यांनी दिलेलं होतं. एवढा मोठा प्रपंच आहे त्यांचा. आपला जसं प्रपंच आहे तसं संतांचा हा प्रपंच आहे. धन्य पहा तो संतांचा संसार का प्रपंच. ते हां, त्यांचा संसार अशा पद्धतीचा आहे. असो, आपण इथपर्यंत आलो होतो परवाच्या दिवशी. आता आज आपण पुढे चाललेलो आहे की नाही. आता श्लोक क्रमांक 377 वाचतोय. आत्मसंयमी पुरुषास जर वैराग्याशिवाय दुसरे अधिक सुख देणारे मला दिसत नाही. बघा, वैराग्यातच त्याला आनंद वाटतो. आत्मसुख ज्याला आहे ना, आत्मसंयमी पुरुषास तर वैराग्याशिवाय दुसरे अधिक सुख देणारे मला दिसत नाही. आणि त्याच्या जोडीला जर स्पष्ट आत्मसाक्षात्कार झालेला असेल तरच त्यामुळे अंतर्यामीच्या विचारावरील स्वराज्य आणि बाह्य वस्तूच्या विचारावर परिपूर्ण साम्राज्य त्यास लाभते. बघा, एक वैराग्य, आत्मसंयमी पुरुषात जर वैराग्याशिवाय दुसरे अधिक सुख देणारे मला दिसत नाही, एक. आणि दुसरं, आणि त्याच्या जोडीला जर स्पष्ट आत्मसाक्षात्कार झालेला असेल, वैराग्य अधिक आत्मसाक्षात्कार झालेला असेल, स्वराज्य साम्राज्य धक, तरच त्यामुळे अंतर्यामीच्या विचारावरील स्वराज्य आणि बाह्य वस्तू विचारावर परिपूर्ण साम्राज्य त्याच लाभते.
तैसा ज्ञानाच्या दिठी माते जो सेवे केळटी तो होय ब्रह्मत्वेच्या मुगुटी चुडारत्न किंवा काया वाचा मने जो सेवक होईलीचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट बनेल. आता जेवढे महाराज आहेत ना, महाराज आत्मज्ञानातले ब्रह्मज्ञानातले, ते चक्रवर्ती सम्राट पाहिजेत. कोण? हे जे महाराज आहेत हे ब्रह्मज्ञानामधले चक्रवर्ती सम्राट पाहिजेत. परंतु पाहिजेत पण हे आहेत ना, पण हे मांडलिक राजे आहेत सगळे. मांडलिक राजांना वाटून दिलेले आहेत गाद्या. नाशिक, धुळा, पुणा, नगर, मुंबई, पुणे हे मांडलिक राजे आहेत सगळे. चक्रवर्ती सम्राट नाही. चक्रवर्ती सम्राटांची ही परंपरा आहे याच्यामध्ये. आणि यांच्या हाताखाली काम करणारे मांडलिक राजे आहेत, है की नाही. तरच त्यामुळे अंतर्यामीच्या विचारावरील स्वराज्य आणि बाह्य वस्तू विचारवर पूर्णपणे साम्राज्य त्यास लाभते. एवढा तो राजाच होऊन जातो त्याच्यातला. ज्या अर्थी अखंड मोक्षरूपी युवतीच्या घरात प्रवेश करण्याचे हे द्वार आहे, त्या मोक्षरूपी लक्ष्मीच्या दरवाजात घरात प्रवेश करण्याची ही 2 दार आहेत. कोणतं? विवेक आणि वैराग्य. आणि वैराग्य विशेषत्वाने ते सांगितले, कारण याला ज्ञान झालेलं आहे. आत्ता या 377 पर्यंत आपण असं आलेलं आहे, ज्ञान झालेलं आहे. पण ज्ञान ठसायला काय मध्ये व्यत्यय येतोय? तर हे जगत. म्हणून या जगताबद्दल काय निर्माण झालं पाहिजे? विरक्ती निर्माण झाली पाहिजे. त्या अर्थी ज्या अर्थी अखंड मोक्षरूपी युवतीच्या घरात प्रवेश करण्याचे हे द्वार आहे, त्या अर्थी तू येथून पुढे सर्व अवस्थांमध्ये विषयासंबंधीची स्पृहा टाकून नित्य श्रेयसाकरता सत्य स्वरूपाच्या ठिकाणी निरंतर ब्रह्म ऐक्य बुद्धी ठेव. बस कंटिन्यू आपल्या डोक्यात ते राहिलं पाहिजे. ते राहत नाही. राहणं सोपं नाही. का सोपं नाही? कारण हे जगत आपल्याला तिकडं खेचतंय. बहुरंगी माया ती आपल्याला खेचते आणि तिथे आपण अलर्ट राहिलं पाहिजे. त्यांनी अभंग म्हणायचा आहे, जो अलर्ट आहे त्याने सावध झालो, सावध झालो. आणि आता आपण कसे झालो? सावध झालो, बेसावध झालो. म्हणजे पहिलं सावध केलं होतं बाबांनी, नंतर काय झालो आपण? परत बेसावध झालो, आहे ना. आणि आलो हरीच्या जागा. सावध बी आला आणि बेसावध पण आला. संपूर्ण आत्मनिग्रह असा टप्पा आहे की जेव्हा विषय वस्तू भोवताली गोळा होत असलेल्या व सर्व काळ आपणास वेडावून दाखवत असल्या तरी मन विषय वस्तूंच्या मागे धावत नाही. ते आपल्याला वाकुले दाखवणार, या या या, तरी आपण तिकडं फिरकणार नाही. तिकडं आपली दृष्टी जाणार नाही. बघा, संपूर्ण आत्मनिग्रह असा टप्पा आहे की जेव्हा विषय वस्तू भोवताली गोळा होत असलेल्या व सर्व काळ आपणास वेडावून दाखवित असल्या तरी मन विषय वस्तूंच्या मागे धावत नाही. अशी जेव्हा साम्य अवस्था प्राप्त होते, का वेडावत नाही? कारण त्याची साम्य अवस्था झाली. तो वरच्या रंगाला भुलत नाही, तो अंतरंगाला माईक गोष्टीच्या मागे लागत नाही. अशी जेव्हा साम्य अवस्था प्राप्त होते तेव्हा श्री शंकराचार्य म्हणतात, ज्या योगे हे उच्चतम आत्यंतिक सुख प्राप्त करणे शक्य असते, अशी विकाररहित त्याखेरीज दुसरी पद्धती नाही असे मला दिसते. आता याच्याकडे विकार नाही म्हणजे विकारलेलं जगत त्याच्या दृष्टोत्पत्तीला येत नाही. अदृश्यतेची झाली काही दृश्य जे होते. आता वैराग्याची एक पुढची एक स्टेप आहे का त्यांना ते त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही. त्यांना ते जरी साप चावायला आला तक्षक तरी पण त्यांना वाटलं नाही. कोण आलाय? त्यांना वाटलं प्रभू आलेत मला न्यायला, मुराळे आलेत मला न्यायला, असं वाटलं. आणि जगाला काय दिसलं? मग आपण सगळे काय म्हणतोय? त्यांना तक्षक चावलाच. कारण आपण का म्हणतो त्यांना तक्षक चावला? का म्हणतो आपण तक्षकच चावलाय त्यांना म्हणून? कारण आपण मायावी जगत स्वीकारलेलं आहे. त्यांना ते म्हणले, या आम्ही तुम्हाला ओळखलेले, तुम्ही कोण आहात? त्यांची दृष्टी काय झाली? उपाधी माझी गुप्त, चैतन्य आले मला न्यायला. आणि आपण काय पाहतोय? काय भुललासी वरील या रंगा. भोवतालच्या विषय वस्तूमध्ये रममान होण्याचा मोह दाबून टाकण्याचे सामर्थ्य एकदा स्वतःमध्ये तात्पुरते वाढीला लावेल, परंतु जेणेकरून भोवतालच्या नव्या व्यवस्थेमुळे व्यक्तीला अधिक भुरळ पडणार नाही इतपत तिची
संपूर्ण मनोरचना आणि आंतरिक जीवनाची मूल्य जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत तिच्यामध्ये म्हणावे असे आध्यात्मिक विकसन कदापि शक्य होणार नाही. तात्पुरत्या समाजात वेळेला म्हणेन मला नको तेवढा तो कंट्रोल करू शकतो, पण सतत वेगवेगळी भुरळ पाडणारी गोष्ट येईल तिथं मात्र त्याचा टिकाव राहू शकत नाही. कदाचित तो तिथे जर लुडबुड झाली त्याची तर समजायचं की याची आध्यात्मिक बैठक पक्की झालेली नाही. ही बदललेली वृत्ती म्हणजेच वैराग्य. वैराग्याने जीवन जगण्यामध्ये नैराश्यतेचा लेशही नसतो. लोक म्हणतील वैराग्य म्हणजे याचं तोंड पडलेले, याला काही आत्मीयता नाही, याला घरदाराबद्दल. अरे तो जेवढा उत्साही आहे ना तेवढा हा सुद्धा उत्साही नाही. व्यावहारिक माणूस जेवढा उत्साही आहे ना त्याच्या शतपट वैराग्यवान उत्साही आहे. हे जे आता आपल्याला पंतप्रधान आहेत ते वैराग्यशीलच आहेत, ते उत्साही आहेत. ते किती तास झोपतात, जागे किती तास असतात, 24 मधले 18 तास जवळजवळ जागे असतात ते. 20 तास जागे असतात है ना, आणि 4 तास झोपतात. आणि आपण दुपारीच 4 तास झोपतो, बाकीचं संध्याकाळचं तर काय आपला हिसाब नाही किती झोपतो आहे की नाही. म्हणजे तो उत्साही आहे जास्त. किती उत्साही दिसतात ते. त्यांचे वडील का आई वारली होती, कोणाची, मोदी साहेबांचे, आणि ते मुख्यमंत्री आहेत त्यांचे वडील वारले होते कोरोनामध्ये, जायला नाही भेटलं, आठवतंय योगी, त्यांचे वडील वारले होते, ते अंत्यविधीला नाही गेले, एवढे बिझी आहेत ते. आता आपण काय केलं असतं, अंत्यविधीला गेलो असतो आणि कमीत कमी 13वा झाल्याशिवाय बाहेरच नसतो पडलो, कारण चप्पल घालायची नाही, कोरा चहा प्यायचा, नाटकं करायची फक्त. वास्तविकतेपासून पूर्ण बाजूला आहे का नाही. कर्म, आता त्याला म्हणतात कर्मे येशू भजावा, कर्मामध्ये ईश्वर पाव, तया सर्वात्मक ईश्वरा स कर्म कुसुमाची पूजा वीरा पूजा केली होय आपारा तोषा लागी. ही स्वकर्मरूपी पुष्प ईश्वराला अर्पण करायची, मग तो जगन्नाथ प्रसन्न होतो, विशेष ज्ञान आपल्याला प्रदान करतो. मग ते म्हणतात म्हणजेच वैराग्याने जीवन जगण्यामध्ये नैराश्याचा लेशही नसतो. ती एक आत्मतृप्तीची, अनुभवलेली आंतरिक श्रीमंतीची, वैभवाची, भरपेट आनंदाची एक भावना असते. काय मिळाले मला, काय द्यावं. मला विशेष वाटायचं आपल्याकडे जेवढे महात्मे यायचे ना, एकदा गुलाबबाबा जाधव रात्री आले, त्यांचं 9 ते 11 आमच्या गावात कीर्तन सांगतेचं, आणि उद्या काला दत्त जयंती, आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं इकडे कीर्तन पुण्याला, असं एकदा आलं. म्हणजे लगेच त्याच्यानंतर एकदा आदल्या रात्री आमच्या इकडं दत्त जयंतीचं रात्रीचं कीर्तन आणि सकाळी नगरला काल्याचं कीर्तन. पहाटे 5ला उठले, आंघोळ नाही केली, थंडीचे दिवस, 6ला जाऊन ओतूरला मोटरसायकलीवर गेले, तिथून ट्रकनी पकडून 9 वाजता तिथं आंघोळीला, आणि मग कीर्तन. का बरं, ते एवढ्या ह्याच्यात असतात बघा. ती एक अमृत आत्मतृप्तीची, अनुभवलेल्या आंतरिक श्रीमंतीची, वैभवाची, भरपेट आनंदाची एक भावना असते बघा. एवढ्या त्याच्यामध्ये असतात की जिच्याशी तुलना करता बाह्य वस्तू जगत हे क्षुल्लक, तुच्छ, घाणेरडे असे शून्य होत होय बघा. आता हे असं आपल्याला वाटलं ना का समजायचं आपल्याला जमलेलं आहे, कर्म करताना इतका उत्साही पाहिजे, आणि नंतर जगतातली कामं सांगितलं क्षुल्लक, काय याच्या पाठीमागं पळायचं. आता आपलं कसं आहे, क्षुल्लक आहे तरी सुद्धा आपल्याला वाटतं एकदम भारी आहे ना, क्षुल्लक आहे. बरं क्षुल्लक म्हणून थांबले नाहीत, तुच्छ म्हणून थांबले नाहीत, घाणेरडे असे शून्यवत होय, त्याला काडीची किंमत नाही. ज्या योगे आत्मसंबंधी मानव परमसुखाचा अनुभव घेऊन आपले सुख वाढीला लावेल असा हा एकच मार्ग आहे बघा. ज्या योगे आत्मसंयमी मानव परमसुखाचा अनुभव घेऊन आपले सुख वाढीला लावेल असा हा एकच मार्ग आहे. तो आत्मसंयमी आहे. परमसुखाचा त्यांनी काय घेतलेला आहे, अनुभव घेऊन आपले सुख वाढीला लावेल, मग सुख घडोघडी वाढू लागे. त्याचा आनंद, त्याला ते व्याज आहे. मुद्दल तर त्यांनी जागेवर ठेवलेली आणि व्याज आहे.
परमात्मा सुखाचा अनुभव तो त्यांनी सेफमध्ये ठेवलेला आहे. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी FD बनवलेली आहे त्याची. म्हणजे 50 लाख रुपये भेटले रिटायर झाल्यानंतर, ते बँकेत टाकलेले आणि 50 लाखाचं येते 25,000 व्याज, आणि ते सगळं खाऊन टाकतो, काही शिल्लक ठेवत नाही. नाही त्याच्यामध्ये बी हिच्या नाव याच्या नाव परत पोस्टात टाकतोच आहे आणि वरच्या इंटरेस्टवर जगतोय. म्हणजे ते सेफमध्ये आहे. तसं संपुष्ट हे हृदय हे पेटी, ते 50 लाख तिकडं तसं याची आत्मानुभूती होईल. आणि याच्यावरती त्याला जे व्याज मिळतं ना, म्हणजे कीर्तनाला गेल्यावर काय मिळतं आत्मानुभूती भेटते. कीर्तनाला काय भेटतं गेल्यावर? मी असं एका महाराजांना विचारलं होतं, कीर्तनाला गेल्यानंतर जाताना खुश असतो का येताना खुश असतो माणूस? कधी असतो शिंदे बाबा? कधी असतो खुश? येतानी. का? पाकिट मिळालं म्हणून? पाकिटाला कोण कुत्रा विचारतो? हो, कंडक्टर विचारतो, पण डिझेलवाला विचारतो, हो, पण त्याला ब्रह्मानंद होतो, तो आत्मानुभूती घेतो, स्वतःच त्या ज्ञानाच्या याच्यावर पौडला जातो, त्याला आनंद भेटतो. त्याला आनंद आला. मी त्यांना विचारलं, विश्वनाथ महाराज मोऱ्यांना, तुमचं पंढरपूरमध्ये कीर्तन झालं एकादशीला, कार्तिकी एकादशीला, तुम्हाला आनंद आला का? म्हणजे मला तर आला, पण सगळ्यांना आला. म्हणजे व्याजावरचं परत व्याज, 50 लाख घरी, हे 25,000, आणि त्याच्यातले खालच्याला आनंद आलाय, तो व्याजावर खुश करून टाकला, हे की नाही? तो एकच, तो सुख वाढीला लावेल असा हा एकच मार्ग आहे. अशा मानवाला वैराग्याच्या जोडीला अंतर्यामी जर आणखी आत्मतत्वाच्या परमसुखाचा निश्चित स्वरूपाचा आनंदाचा शोधसुद्धा लागला असेल. बघा, अशा मानवाला वैराग्याच्या जोडीला अंतर्यामी जर आणखी आत्मतत्वाच्या परमसुखाचा निश्चित स्वरूपाचा आनंदाचा शोधसुद्धा लागला असेल मुमुक्षा, तर त्याचे सुख अतिमहान होते. बघा, ही तर वरच्याचे जेते, आणि त्याला तर कोठारच लागलं. जयाच्या प्रतीतीचा वाखोरा वखार, ब्रह्मस्वरूपाची काय सापडली त्याला? आत्मस्वरूपाची वखार सापडली. तो त्यानंतर अंतर्जगतामधील विचारावर स्वराज्य अवलंबून राहत नाही. त्यानंतर तो अंतर्जगतामधील विचारावर अवलंबून राहत नाही, कारण त्याला विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, सर्वसत्ता आली हाता, अशा भूमिकेत त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. त्यामुळे ह्या बाकीच्या गोष्टीमध्ये तो त्याच्यावर अवलंबून राहत नाही, त्या सुखावर. आणि तसेच बाह्य जगतातील परिस्थितीवरही अशा तऱ्हेने तो आपल्यामधील विचार जगतावर राजेशाही आणि बाह्य वस्तू जगतावर सम्राटत्व मिळवतो. तर त्याची चाल बी वेगळी असणार, त्याचं राणीमान वेगळं असणार, तो त्याच्या मस्तीमध्ये असणार. यांना विचारलं होतं बाबांनी, तुम्ही एवढे प्रसन्न काय? मोक्षरूपी युवतीपर्यंत पोहोचण्याचे वैराग्य हे द्वार आहे. मोक्षरूपी दालनात जर प्रवेश करायचा असेल तर वैराग्य हे द्वार आहे, तिथून त्याच्या आतच जातील. अजून काय सांगितलं? नरदेह हा मोक्षाचा दरवाजा आहे. काय सांगितलं? दरवाजा खोलावा लागेल ना, या आतमध्ये या. अजून येते कोण? या सांगा. मोक्षरूपी दरवाजा आहे कोणतं? आलिया मनुष्य देहा मुक्तीचा दारवंटा मुक्त त्याशी. अजून उत्तम मोक्ष आहे का त्याच्यात? मोक्षाचं दार नाही ना. मग नुसतं काय सुरुवात होते? आलिया मनुष्य देहा पकडून पळायचं नाही. मोक्षरूपी दरवाजा एक आठवत होतं, गेलं गायब झालं. मोक्षरूपी युवतीच्या पर्यंत पोहोचण्याचे वैराग्यद्वार आहे ते. त्याच्यामध्ये सांगतं, ज्याला वैराग्य ना त्याच्या पाठीमागे येऊन माळ घालतं आणि त्याच्या मागे पळतं, एक झटकन या बाजूला निघून गेला, अशाच प्रकारचं होतं. मोक्ष मोक्ष मोक्षरूपी युवतीपर्यंत पोहोचायचे वैराग्यद्वार. बघा, झटकन गेलं ते. आलिया मनुष्य देह आले ना मध्ये, त्याच्यात अजून कोण मामा आले ना, त्याच्यामुळे ते गेले निघून. असं मध्ये आलं का जे येते ना ते आठवत नाही मध्ये आलं असे. पण चालते मध्ये. आता काय आपण काय उगच आलोय का मध्ये? काहीतरी कामधंदा असणारच आहे ना. त्याच्यामुळे लेट झालो का काय? असं घरी काय बसलो होतं काय हवा खात पंख्याची? बरं, मागे जाऊ. आणि बाह्य वस्तू जगतावर सम्राटत्व मिळवतो, तो राजा होतो.
याच्याकडे आलो होतो यांच्याकडे मी, की बाबा यांना म्हणलो तुम्ही नेहमी प्रसन्न का असता. त्याच्यानंतर आपण गेलो होतो मोक्षरूपी युवतीपर्यंत पोहोचण्याचे द्वार. हां, आलं आठवण आता त्या. त्याच्यानंतर त्या दरवाजापर्यंत, त्या ज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी ते म्हणतात ते तर सेवा हाच दारवंटा. त्या घरात एंट्री मारायची असेल तर या गोष्टी आपल्याकडे पाहिजे. वैराग्य हे द्वार आहे. म्हणून सर्व काळ, सर्व ठिकाणी आणि सर्व परिस्थितीत वैराग्याचा सराव करा. काही प्रत्येक गोष्टीमध्ये काय याच्याशी माझा संबंध आहे, काय माझा याच्याशी संबंध आहे, आणि मोक्षाच्या अवस्थेत पोचा. हा मागचा टप्पा, एक पायरी आहे तिथे वरती जायला. तुकाराम महाराज का गेले वैकुंठाला? तो का म्हणे पावटणी. स्वर्गाला सुद्धा पायरी बनवली, आलिशान भोग, त्याला पायरी करून ते मोक्ष सुखाला गेलेले आहेत वैकुंठाला. मुक्ती मोक्ष हे अंतिम कल्याण होय. तेव्हा तुमच्या कल्याणाकरता आत्मतत्वावर सातत्याने चिंतन करा. ज्याची स्वतःच्या आत्म्यावर प्रीती असेल, ज्याला असं वाटत असं आपला आत्मनाश नको व्हायला, त्यांनी माझ्या ह्या वचनांकडे विश्वास द्यावा. माझ्या ह्या वचनांकडं लक्ष द्यावा. अध्याय क्रमांक 16 अंदाजे 22 किंवा 23 नंबरचा श्लोकमध्ये असणार आहे. ज्याला स्वतःचा आत्मनाशाला जो भीत असेल त्यांनी असं वागा. तेव्हा तुमच्या कल्याणाकरता आत्मतत्वावर सातत्याने चिंतन करा. त्याच्या मांडीवर बसा आणि जगाकडे पहा. कोणाच्या मांडीवर बसा? आत्मस्वरूपाच्या मांडीवर बसा आणि मग जगाकडे पहा. दुःख कोठे आहे? आता मला याच्यातून आठवलं, ज्याला आत्मसाक्षात्कार झालाय ना त्यांनी मांडी द्यायची, नाही तर त्याने उशी दिली तरी चालल. त्याच्या याच्यावर डोकं ठेवलं. ज्यावेळेला प्रभू रामचंद्र वनवासातून आल्यानंतर कौसल्य मातेच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि आई त्यांच्या डोक्यावरून हात फिरवते. ते म्हणतात, आई आता आहे ना मला तुझं सुख बरोबर राहताना एक वेगळा आनंद होतो. काय फसवतोस मला, तू खरा सुख घेतलेलं आहे, तू खरं सुख अनुभवलेलं आहे, हे मला खुश करायचं. पण तू आलायस ना आता इकडं, आता मी तिकडं जाणार आहे. तू जिकडं सुख मिळवायला गेला, त्या गेल्या वनामध्ये सुख मिळवायला. कसं माऊलीने आपल्याला परवा वनात न्यायचं ठरवलंय. तेव्हा तुमच्या कल्याणाकरता आत्मतत्वावर सातत्याने चिंतन करा. त्याच्या मांडीवर बसा आणि जगाकडे पहा. मग कुठे आहे दुःख? मग दुःख कुठे आहे? आत्मस्वरूपाच्या आसनावर बसा आणि मग जगाकडे पहा. कुठे दुःख आहे? तर अंदाजे आपल्याला दिसेल का इकडे मुक्ताबाईच्या इकडे आल्यावर आहे. है की नाही? दुःख आहे का? मग नाही, है की नाही? अपवित्रपणा कोठे आहे? अपवित्रपणा कोठे? पाप नाही, पुण्य नाही, सुख नाही, दुःख नाही, केवळ निव्वळच निव्वळ. पुढचा जो धडा आहे ना त्याच्यामध्ये सांगितलेले आहे की काय, त्या धड्याचं नाव आहे बघा, त्याच्यामध्ये अजून एक धडामध्ये सर्वात्मक भाव निर्माण होणार. सगळ्यांमध्ये तो काय पाहणार? सर्वाभूती पाहे एक बस परब्रह्म सब बहुनाम जन्मजन्मांते ज्ञानवान प्रपद्ये वासुदेव सर्वमती सहमात्म. सगळ्या अनंत जन्माच्या पुण्यातून ती भूमिका साधली जाते. आता आपण शिदोरी जमा करतोय. जर या जन्मात नाही सर्वात्मक भाव झाला, नेक्स्ट. पण आता एवढी गॅरंटी केली बाबांनी, चालेल ही एस टी खराब झाली तर दुसऱ्या एस टीची वाट बघायची. मग दुसऱ्या एस टीमध्ये आता जशी चॉईस होती तशी चॉईस नाही. मग खडाक खडाक मागच्या सीटावर नाही तर स्टँडिंग जायचं. पण आता त्याला कळालेलं आहे माग आता रस्ता उरकायचा म्हणजे त्याला बसायचंच आहे तिथपर्यंत, नाही का नाही? मग दुःख कोठे आहे? अपवित्रपणा कोठे आहे? प्रश्नचिन्ह. शिव, उद्गारवाचक शिव. सगळीकडे काय? जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, भरला घन दाट, होय ना, हरी दिसे. त्याच्यानंतर ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे, जनी वनी आत्मतत्व. जनात वनात, फक्त घरात नाही. जनात आणि वनात, घरात नाही, हे नाही, सगळीकडे त्याला तोच आनंद भेटणार. ते मला एका महात्म्याने विचारलं, मी म्हणलं तुम्ही लय मोठमोठ्या महात्म्यांच्या सांगते. ते म्हणले मला महात्मे भेटले नाहीत पण अजून. आता असे किती लोक आहेत या जगामध्ये? असे विरळा हिसा कोणी का त्या शिकलो टांगण. बाकी ज्यांच्याकडे आपण
आपली डोकी झिजवत राहायची, त्यांची आपली डोकीन त्यांचे पाय झिजवलेत आपण, पण तेवढा पाहिजे तेवढा परिणाम नाही का? तर दोघांमध्ये एकामध्ये खोट. एक तसं आहे पण हा नाही, कसं काय होईल? दोन्ही तसेच पाहिजे, मग बिलिंदर बोध होणार त्याला. श्लोक क्रमांक 387. विषयाचीच उपमा ज्याला शोभेल असा वस्तू विषयासंबंधीची हाव मोडून काढ. 378. बरोबर, असं पाहिजे अलर्ट. तिकडं 7 इकडं गेला ना 8 इकडं आलं, बघ किती झटकन. 300 किती झाले? 78चे किती झाले? कोण कुठं गेलं? 7 पुढं गेला ना 8 मागं आला, आहे की नाही? विषयाचीच उपमा ज्याला शोभेल, हे जग काय विषवत आहे. जो ताटच जाय टाकून या, जे विषय रांधिले रस सोय, जर जेवणारा ठाऊक होय तर तो ताटच जाय सांडूनी जयापरी. कोण? जे जेवणारा, दुसरी काय टूक? जेवणारा ठाऊक होय. आता नेमकं कोणाला माहित नाही? जेवणाराला ठाऊक माहीत नाही, म्हणजे बाकी सगळं बरोबर आहे पण आपल्यालाच माहीत नाही जेवणाराला काय याच्यात विष कालवलेले. त्यामुळे ते सण चालू आहे. बरं, एवढं विष खाऊन मरत नाही? मरणार, जरा थोडं दम धरा ना तुम्ही. जाणार तो एक दिवशी जाणार, तो मृत्यू पण तेच 100% जाणार. विषयाचीच उपमा ज्याला शोभेल अशा वस्तू विषय संबंधीचे हाव मोडून काढ. ते मृत्यूचे प्रत्यक्ष प्रतिबिंबच होय. बघा, हळूहळू स्लो पॉइझन आहे, ते मरणार तो. जाती, कुल, आश्रम इत्यादी संबंधीचा अभिमान सोडून तुझी स्वार्थी कर्मे दूर फेकून दे. बघा, जातीचा अभिमान, आपल्याला कुळाचा, मी कोणत्या आश्रमात इत्यादी संबंधीचा अभिमान सोडून तुझी स्वार्थी कर्मे दूर फेकून दे. किती सामान्य स्थितीत सांगायला पाहिजे त्यांनी. का सांगता ते? 378ला सुद्धा यांना ते सांगावं लागतंय का? आसक्ती म्हणजे त्याच्या डोक्यातच घुसत नाही. त्याला काय करायचं आता? शरीराधिक अनात्म वस्तू संबंधीचे तुझे तादात्म्य त्याचा त्याग कर. जेव्हा इकडं त्याग होईल ना तेव्हा इकडचा त्याग होईल. इकडचा त्याग नाही ठेवला लगेच. पहिले इकडं ब्रह्म पाहायचे तर पहिले इकडं पाहायचं, मग तिकडं लगेच नाही भेट. पिंडी देवस्थिती ब्रह्मांडी पसारा. बाहेर जाऊन झाला हरिविण सारा. पहिलं सगळं जे आहे ते इकडे शोध करायचा त्याचा. शरीराधिक अनात्म वस्तू संबंधीचे तुझे तादात्म्य त्याचा त्याग कर आणि आत्मतत्वावर तुझे मन पक्के कर. वस्तुता ते तू त्याचा साक्षी, वस्तुता ते तू त्याचा साक्षी निष्कलंक असूनही मनबुद्धीने उपादित न झालेली. मनबुद्धी जर डोक्यात असेल आपल्या, ती जर ती कार्यरत असेल तर मग आपण निष्कलंक नाही, मग आपण कलंक रहित. मन डवळाडवळ करणार बुद्धी आणि ही उपाधी याच्या परे असूनही तू वस्तुता ते तू त्याचा साक्षी निष्कलंक असूनही ते अद्वै परमोच्च ब्रह्म तूच आहेस. हा बोध कोणला चाललाय? ज्याला गुरूंनी उपदेश केलाय तत्वमसीचा, तू ब्रह्मरूप आहे, त्याला थोडीशी अनुभूती आली त्याच्यासाठी. हा बुद्धीचा व्यायाम नाहीये, ही कसरत नाही, ही जिम नाही. याचा बनवलाय जिम आणि कसरत चालली, हन सन 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 चालू आहे. घामाघूम झाले या जिम मध्ये जाऊन, पण एकाला काय आरोग्य प्रदान मिळालं नाही. हाय असंच आहे. निर्द्वय परम ब्रह्म तत्वम असी. सुख देणाऱ्या विषय वस्तू ही विषयवत असतात. आता जिथं सुख आहे नंतर त्रास आहे की नाही. जे त्याची इच्छा करतात त्यांचा नाश ओढवलेलाच असतो. मृत्यू म्हणजे परिवर्तन. दृश्य, भावना, विचार, जगताशी तादात्म्य होणे. जे दिसणारं दृश्य, त्याच्या मागे लागलेल्या आपल्या भावना आणि ते आता आत्मसात करण्यासाठी प्लॅनिंग, विचार. जगताशी तादात्म्य होणे म्हणजेच परिवर्तनाच्या परिसरात आपण फिरतोय. कोणत्या? अपरिवर्तनाच्या परिसरात नाही. आपण कोणत्या परिसरात आहे?
नाश पावणाऱ्या परिस्थितीत गेल्यावर काय होणार? आपलाही नाश होणार. म्हणून मृत्यूच्या प्रक्रियेत सतत जीवन जगणे होय. परिवर्तनाच्या जगतात जगत असताना कसं जगतं जीवन? मृत्यूच्याच प्रक्रियेत आहे. एक एक दिवस चाललोय ना आपण, मरतच चाललेलो आहे. माशी, बेडूक, साप बघा असं पाहिजे. यांची मान खाली तरी यांना कळालं महाराजाला काय पाहिजे. बेडूक सापाची आहे तोंडी, जात असे सुबुडबुडी पटपट पटपट, कारण ते गुळगुळीत आहे ना सापाचं तोंड, त्याच्यामध्ये हाय गुळगुळीत तोय गुळगुळीत चाललाय आतमध्ये, आणि तेवढ्या अर्ध्या गुळगुळीत बाहेर शिल्लक आहे. तेवढ्या तो मक्षिका वेटाळी मध्ये गॅप पडला. स्टार्ट. हां, परी तो मक्षिकांच्या, हां ते स्मरेना. मी अर्धा इकडे गेलो, हे स्मरेना तो तिकडे गोळा करायला आहे विषय, अर्धा गेलाय. कोण? बेडूक. आपण अर्धे गेलो का पुरे गेलो? मग रिटायरवाले पुरे गेलेत, आपण अर्धे गेलेलो आहे. आता बघा रिटायरवाल्यांचं एवढं राहिले ना, आपण अर्धे आहोत आले शिल्लक. आता कोणला खेचाय म्हणलं ना मागं म्हणायचं, तेच म्हणतील आजा हमारे पीछे आजा. आजा मेला बाप मसना गेला, त्याच्या पाठीमागे चाललो आपण. हां, तो सिद्धांत काय त्याच्यातला? तैसे नवई द्वारी सर्वती लुती जिती. हां, म्हणजे असा लट काप चाललाय तरी पण तो म्हणतो ते पुढचं वरचं छप्पर लय गळते, वरच्या छपरावर तुला न्यायचं आता, वरून ढकलून द्यायचं खाली तुला. म्हणजे नासक्यामध्ये रुची. कुठून कुठे गेलो होतो आपण शिंदे? बेडकापासून माशीपर्यंत गेलो होतो. हे सांगायचं होतं त्यांना. तो मृत्यूच्या प्रक्रियेत सतत जीवन जगणे होय. म्हणजे तो बेडूक आहे ना, तेव्हा अर्ध्या मृत्यूच्याच प्रक्रियेत आहे, असं आपलं चाललं होतं. असं पण तुम्ही एकावर एक फ्री देता नेहमी. मॉलमध्ये असंच आहे ना, एकावर एक फ्री. पण तरी पण आपल्यासारखं कंजूस असेल तर म्हणेल एकावर एक फ्री, म्हणजे 100ला 2 असेल तर आपण एकच घेतो. म्हणजे पैसे किती घेतात? नाही, 50. असं आहे. देतात साहेब. आता मी किती वेळा आणलंय तर आले बघा. मग तो तुम्ही 2 दिले तर आम्ही किती घेणार? एकच घेणार आहे की ना. 50% डिस्काउंट. जगताशी तादात्म्य होणे म्हणजे परिवर्तनाच्या परिसरात आणि म्हणून मृत्यूच्या प्रक्रियेत सतत जीवन जगणे होय. म्हणून मृत्य मानवास विषवत असणाऱ्या विषय वस्तूंचा त्याग करा. हा मृत्य गोष्टींच्या मागे लागल्यामुळं हा बी कसा झाला? मरकच झाला. हा पण मृत्य मानव. नाही तर आपण अमृत्य आहोत, आपण मरणारे नाहीत, परंतु आपण नासक्याच्या मागे लागलं म्हणून नाशणारे आहोत. म्हणून मृत्य मानवास विषयवत असणाऱ्या विषय वस्तूंचा त्याग करा. जेवढं गरजेचं तेवढंच पाहिजे आपल्याकडं. जात, कुल आणि आश्रम याबद्दलचा अभिमान सोडा. आगा कुळीच्या ओकटपणानं लगा. चांगल्या जातीचे धाब्यावर आहेत. चांगल्या जातीचे कुठे आहेत? धाब्यावर. आणि बाकीचे आहेत ना, आमच्या इकडचे सांगतो, आमच्या तालुक्यात एक कुटुंब, एक बाई वेश्या व्यवसाय करते. तिला मुलगा झालाय, ते मुलगाला नाही ठेवत, ते कोणाला ठेवतात? मुलगीला. मग तिने शाळेत नाव टाकायला आणलं तर ते लोकांनी विचारलं याच्या वडिलांचं नाव काय? आता काय सांगणार? ती म्हणली माझंच नाव टाका. तिचं पोरगं आळंदीत अभ्यास करते आणि चांगल्यांची ढाब्यावर येत. बघा, जात, कुल आणि आश्रम याबाबतचा अभिमान सोड. ते तुमची दृष्टी आंधळी करतात. हे आपल्याला फसवतं हे सगळं. आणि मग तुम्हाला या दुर्अभिमानामुळे वस्तू विकृत दिसू लागतात. चांगली गोष्ट चांगली नाही दिसणार मग, कारण बावल्या उलट्या झाल्या ना. धर्मराजाला सांगितलं एक चांगला माणूस शोधून आणला, तो म्हणला एक चांगला दिसत नाही. हा बरोबर. दुर्योधनाला सांगितला तो म्हणतो एक चांगला नाही, आणि धर्मराजाला सांगितलं तर तो काय म्हणला?
कोणालाही हात लावा ना. हा, उलट अशात माणसाला बसवायचं असतं. जर आपल्या मुलाच्या लग्नात किंवा मुलीच्या लग्नात आहेर घ्यायचे असेल, रोकड आहेर घ्यायचे असेल, तर कोणाला बसवलं पाहिजे तिथं? कोणाला बसवलं पाहिजे? म्हणजे आपल्या मंडळीच्या घरच्यांना बसवलं पाहिजे का आपल्या घरच्यांना बसवलं पाहिजे रोकड आहेर घ्यायला? कोणाला बसवलं पाहिजे? मंडळीच्या घरच्यांना. ते लय विश्वासू माणसं आपली. तिकडची घोटाळाच करणार नाहीत का? इकडच्यांचा भरोसाच नाही काही. एवढी आपला विश्वास आपल्या कुळावर, आपल्यावर, है की नाही? मग काय होणार? लबाडाला कोण भेटणार सगळे? हां, तुम भी आंधे हम भी आंधे सब आंधों का मेला बनाया, उसमें एक डोलच गया, वो भी बन गया उनका चेला. मग दुराभिमान. पण तसं धर्मराजाचं नव्हतं. धर्मराजाला पण पाकिट भरायला बसवलं होतं. जेवढ्या त्या यज्ञाला येणार होते त्यांना भेट वस्तू द्यायची. तर मग कोणाची नियुक्ती केली? तर केली दुर्योधनाची. तो काय करायचा? जिथं 1,000 भरायची तिथं 11,000 पाकिट भरायचा. 1,000 भरायची तिथं 11. जसं त्याला सांगितलं एक करतोय का भीम सारखा गदा उचलायचा. धर्मराजा म्हणला, शांत हो, तू का म्हणे पोते देवे भरले नोवे रीती. काय आपण शिकणार याचं? अरे तुम्हाला काही कमी पडून देणार नाही, पण तुम्हाला भरकटावणार पण नाही भगवंत. तुमचं एकही काम अडू शकत नाही. हो, तो देव ते भरायचा. तिकडं जेवढी तिजोरी खाली झाली का परत तिजोरी भरायची तिकडं. मग तुम्हाला या दुराभिमानामुळे वस्तू विकृत दिसू लागतात. चांगली माणसं चांगली नाही दिसणार. इतक्या की त्या सुंदर जगाचे भेडसावणारी असत्य व्यंगचित्र तुम्हाला दिसू लागेल. जग काय? हे परब्रह्म तत्व व्यापलेलं आहे सगळं. त्याच्याशी घाबरलं नाही पाहिजे, त्याच्याशी आनंद लुटला पाहिजे. पण आपण त्याला घाबरतो का? विकृती दिसते आपल्याला त्याच्यामध्ये. का? विकृती कुठे आहे? विकृती कुठे आहे? विकृती कुठे आहे? त्याच्यात विकृती का दिसते? आपल्यात विकृती आहे म्हणून त्याच्यात विकृती दिसते. तसेच अहंकार प्रेरित म्हणजे कामना प्रेरित सर्व कर्मे फेकून द्या. मी हे केल्यावर मला काय फायदा होईल, मी हे केल्यावर मला काय फायदा होईल. संतांच्या दरबारात जे बी करायचं असेल कोणत्या रिटर्नच्या अपेक्षेने नाही करायचं, तर भरभरून भेटणार. आणि आपल्याला आमचं नाव. आणि हे बी शहाणे येतं. खरे म्हणजे गुरुजीला गोळी घालून ठार केला पाहिजे. गुरुजी म्हणतो, जर तू पैसे दिले 10,000 रुपये तर तुझं कलरमध्ये नाव टाकण्यात येईल. जर तू 25,000 दिले तर मार्बलमध्ये, आणि 1,00,000 दिले तर तुझ्या अख्ख्या फॅमिलीचा फोटो लावण्यात येईल त्याच्या. म्हणजे याच्या डोक्यात काय? याच्या डोक्यात घुसवलं कोणी? गुरुजींनी गोळी मारून गुरुजीचा पहिला खलास केला पाहिजे. बाबा म्हणतात पाप बी नाही लागणार आणि पुण्य बी नाही लागणार. का बरं ही भाषा बोलावं लागली? का बोलावं लागली? बाबा म्हणले पाप बी नाही लागणार आणि पुण्य बी नाही लागणार. कारण अग्निरूप झालो. हां, म्हणजे मी मरणार नाही का तो? मग हे चर्चा कशाला चालल्या? त्यांनी मार्बल लावलं तरी चालेल ना. म्हणजे तुम्ही दिशाहीन नका करू. तुम्हाला नाही जमलं तर चालेल, पण सत्य सांगितल्याशिवाय राहू नका. तो तिकडं मरल नाही तर काय होईल, पण त्याला दुसरीकडे पाठवू नका. तो या झाला फाटा बाधिकेचा. अहंकार प्रेरित म्हणजे कामना प्रेरित सर्व कर्म फेकून द्या. तुम्ही म्हणजेच देह, भावना आणि विचार या कल्पनेचा त्याग करा. शक्य आहे आपल्याला? शक्य आहे? शक्य आहे ना? तुम्ही म्हणजे देहच, भावना आणि विचार या कल्पनेचा त्याग करा. ही वृत्ती टाकून द्या. कारण अनात्म हे अनित्य स्वरूपाचे असते. हे सर्व सोडून देऊन आत्मतत्वाशी तदाकार व्हा. मी ब्रह्म आहे ही कल्पना बाळगा. आत्मतत्वाचे स्थिर चिंतन करून बुद्धी शांत करा. बुद्धी शांत करा. 377 आणि 378 पाठ करा श्लोक. म्हणजे आता ते चालले ते मनन आणि निधिध्यासन करता हे श्लोक अर्थपूर्ण आहेत. तुम्ही साक्षी आहात. पाहतो ना लहानपणी कसे होतो, मध्यंतरी कसे, आता आले जवळ ते पण, आणि जाता जाता सुद्धा सगळं पाहणार. आपण कसे बदलत गेलो, आपण काय होता असं तू, काय झालं असं तू. तुम्ही साक्षी आहात. कर्मामध्ये स्वतःच गुंतून न घेता
जो कर्माचा द्रष्टा असतो तो साक्षी होय. तो कर्म करत असतो परंतु तो वेगळेपणाने असतो, ते त्याच्यात गुंतून घेत नाही. ही मजस्तवची झाले तरी म्या नाही केली. ऐशे जेने जाणितले तो साक्षी, ऐसे जेने जाणितले तो साक्षी, तो सुटला गा. तुम्ही शरीराच्या, मनाच्या आणि बुद्धीच्या कोणत्याही कर्मात गुंतलेले नसता. वास्तविक आपलं ओरिजिनल स्वरूप तसे आहे, पण आपण बळच मुक्त होता परी बळे झाला बद्ध, है ना. तुम्ही शरीराच्या, मनाच्या आणि बुद्धीच्या कोणत्याही कर्मात गुंतलेले नसता. तुम्ही निव्वळ साक्षी असता. तुम्ही साक्षी असल्यामुळे तुम्ही सर्वदा शुद्ध निष्कलंक असता. शरीर, मन, बुद्धीमध्ये घडणाऱ्या गोष्टी ह्या केवळ वासनांच्या अभिव्यक्ती होत. तुम्ही तर वासनांच्या अतीत झालेले असता आणि म्हणून वासना तुम्हाला कधीच उपाधित करीत नाही. काय सांगितलंय याच्यातून? मला तुमच्याकडून विचारायचा प्रश्न, याच्यातून काय सांगायचं आपल्याला? तुम्ही निव्वळ साक्षी असता. तुम्ही साक्षी असल्यामुळे तुम्ही सर्वदा शुद्ध निष्कलंक असता. शरीर, मनामध्ये, बुद्धीमध्ये घडणाऱ्या गोष्टी ह्या केवळ वासनांच्या अभिव्यक्ती होत. तुम्ही तर वासनांच्या अतीत झालेल्या असता, म्हणून वासना तुम्हाला कधीही उपाधित करीत नाही. काय सांगायचं यांना? एका वाक्यात सांगा प्रवीण. करेक्ट, करेक्ट. मी ब्रह्म आहे, मी साक्षी आहे. माझ्या अंतःकरणात काम आला, क्रोध आला, लोभ आला, मद आला, मत्सर आला, त्याला मी पाहणार आहे. मी त्याला पाहतो म्हणजे मी तो नाही, मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे. आणि मी ह्या भावनेवर असलो तर ते तुम्हाला त्याच्याशी एकनिष्ठ करणार नाही. तुम्ही त्याच्यापासून वेगळा आहे. इथे पोती वाचली म्हणून ती ट्यूबलाईट पुण्यवान होत नाही, आणि इथं दारूच्या बाटल्या खोलल्या म्हणून ती पापिष्ट होत नाही. ती फक्त काय आहे? साक्षी आहे. तसे आपण या सगळ्या आपल्या जीवनाच्या कर्माचे आपण काय आहोत? साक्षी आहोत. हे जेने जाणितले, हे जेने जाणितले तो साक्षी सुटला गा. कंसात काय टाकायचं तिथं? हे मजस्तवची झाली परी म्या नाही केली. ऐशे जेने जाणितले कंसात साक्षी तो सुटला गा. पाहायचं आहे फक्त आपल्याला, त्याच्याशी एकरूप नाही व्हायचं, पाहायचं. तुम्ही वासनांच्या अतीत झालेल्या असता आणि म्हणून वासना तुम्हाला कधीच उपाधित करीत नाही. तुम्ही कोणताही वेगळेपणा नसलेले अद्वैत ब्रह्म आहात. तुम्ही या ब्रह्म सोडून दुसरं काहीच नाही आहे. तुम्ही केवळ तो अनंत नारायण आहात. बाबा बाबा. आता जाऊ द्या, आपल्या गावच्यांना, आपल्या पाहुण्यांना, आपल्या घरच्यांना पटेल का? तुम्ही आता घरी गेले मी म्हणले मी केवळ नारायण आहे, अनंत नारायणी. बरं, त्यांना नाही पटायचं, तुम्हाला पटेल का नाही? एकट्याला स्वतःला पटेल ना? तुम्हाला पण पटेल ना? काय का तुम्हाला? अरे वा, यांना तो पहिलंच पटलेलं दिसते. नाही ना पटत? नाही पटत असं. हे उलटी गेम, उलट चालते आहे का नाही? हो, आपल्याला सुद्धा नाही वाटत अजून मी ब्रह्मरूप आहे, मी अनंत ब्रह्म आहे. अनंत ब्रह्म आहे सांगा श्रीपाद बाबाचं त्याला वाक्य. अनंत ब्रह्मात तुम्ही. माझ्या नाकातलं तो, तुमच्या नाकातला आकाश प्रकाश वायू, तुमच्यावर का जगभर आहे का नाही? बघा काय वाक्य. आपण केवढे आहेत? आपण एवढे नाहीच आहे. आपण आकाश आहे एवढे, अनुरेणू थोकडा असं म्हणलं पाहिजे. संपत आकाश आहे एवढा, दीपक आकाश आहे एवढा, रवींद्र आकाश आहे एवढा. रवींद्र माहिती तुम्हाला? ही मावशी, पांडुरंगची मावशी आकाश आहे एवढी आहे. नवले तुम्ही खरंच आमच्या सगळ्यात आकाश एवढ्या. असं जर झालं तर आपण घरात घुसलो तर पत्रेवर, आणि दरवाजे तोडूनच आपल्याला आत घ्यावं लागेल. आणि समजा आत घेतल्यावर परत दरवाजे लावले तर जाताना परत दरवाजे पाडूनच बाहेर न्यावं लागेल. असे आहेत का? नाही.
हे बरोबर कळलं. बाहेर रुपांनी झालं तर आपल्याला घरचेच म्हणतील यांना बिल्डिंग मध्ये घ्यायला नको आता. पण तुम्हाला बारीक व्हायची पण युक्ती माहिती. अनु रेणुहुनी तोकडा तुका आकाश एवढे आम्ही लहानात लहान, तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान, तुका म्हणे बहु मोठे आणि अनु रेणुहुनी दाकुटे. एवढे मोठे पण आहोत आपण आणि एवढे छोटे पण आहे. देवाला असं होता येत होतं, फक्त आपल्यालाच होता येत नाही. काय बाबांनी एवढी का नाही आम्हाला युक्ती दिली काय माहिती. आम्हाला मोठं होता येतं पण बारीक होता येत नाही. येईल का नाही बारीक होता. जय जगा धाकुटे होय तै जवळीक माझी. म्हणजे मोठ्या माणसाला सांगितलं तुला काय करायचंय, धाकुटे व्हायचे. हा तिने संपुष्टी राहावे. एवढा मोठा आहे पण त्यांनी छोटं होऊन राहायचं. बटूक आहे की नाही, वामन अवतार आहे की नाही, असे आपण आहेत. आणि त्याला म्हणले पाय ठेवते, येड फसलं. 3 पाद भूमी. आता त्याचे पाय काही साधे आहेत. पाय एक ठेवला तर डायरेक्ट त्याला कुठं पाताळातच घातला. बघा बरं. पण देवाने काय केलं, वॉचमॅन की केली त्याची. देव पहिलं घेतो आणि मग घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार. तुम्ही कोणताही वेगळेपणा नसलेले अद्वैत ब्रह्म आहात. तुम्ही केवळ तो अनंत नारायण आहात. घरच्यांना नाही पण आपल्याला सुद्धा नाही वाटत. बाबा म्हणले का नाही वाटत, अज्ञान रूपी ग्रंथींचं यथार्थ छेदन झालेलं नाही. अज्ञान रूपी ग्रंथी म्हणजे काय, म्हणजे हे म्हणजे मी पूर्ण ब्रह्म आहे अशी भूमिका नाही झाली ना, त्याचं नाव अज्ञान रूपी ग्रंथींचं छेदन. म्हणजे मधून मधून मला परत काय काय वाटतं, मी देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, मी इंद्रिय आहे असं वाटतं, हे जगत आहे. मग त्यामुळं त्याचं छेदन नाही झालं. वस्तुता तत्वम असी यावर चिंतन करा. याच्यावर चिंतन करा असं कोण सांगत नाही. याच्यावर नाही, याच्याकडे जाऊ नका, याच्याकडे जाऊ नका, उलट सांगते. याच्याकडे गेले का तुमचं अस्तित्व संपतं. याच्याकडे गेलो का आपलं स्वतःचं अस्तित्व संपतं. जगभाव मावळला जातो. मावळविती विश्वाभासो. हा आपल्या जीवनात नवल उदयला चंडांश. आपल्याला अक्कल नसताना आपल्या जीवनात बाबांचं येणं झालं. नवल उदयला कधी स्वप्नात तर येऊ नका माळकरी होऊ आणि एवढे शांत रोज 1.5 तास बसू नव्हतं. पुढे काय, तया अद्वया बीजानुकासू वंदू माथा वंदू आता. एक आता आहे आणि एक माथा आहे काटा. त्यांच्याजवळ नतमस्तक. जो अविद्या राती रुसुनिया गिळी ज्ञान अज्ञान चांदनिया, जो सुदीन करी ज्ञानिया स्वबोधाचा मी ब्रह्मरूप आहे असा बोध करतात बाबा. 3री ओळ आहे का माहिती नाही. बस एक आणि एकावर एक 2 बस झाले आता, आहे की नाही. चिंतन करा. आता ध्यान विधी बघा ना कसं, याची कशी रशी आहे, धागा आहे. वस्तुता तत्वम असी यावर चिंतन करा. खाली लगेच प्रकरणाचं नाव 64 ध्यान विधी. ध्यान विधी ठीक आहे ना. श्लोक क्रमांक 379 बरोबर. ब्रह्मावर मन पक्के प्रस्थापित करून. कशावर मन पक्क करा, सापडलं काय. जयाची नि उजाळे बुद्धीची डोळे, जयाची नि उजाळे नाहुनी लाहोनी आत्मबोधाचे डोळे. जीव पक्षी बघा, ते स्वतः मी जीव आहे हे टाकून देतात जीवरूपी भाव. अशी त्यांना दृष्टी देतात संत महात्मे. अजून जीवपणावर आहे ना आपण. बाबाशी भांडलं पाहिजे आपण. बाबा मी असं का, बाबा कशी भांडायला आपल्याला नाक पाहिजे ना. आपण नकटे परमार्थातले नकटे कोणला म्हणतात, भावार्थ रामायण आठवतंय.
तो निर्नासिको, तो निर्नासिको डायरी बघा, भावार्थ रामायण. निर्नासिको परमार्थाचे मुख्य बीक, निरपेक्षता तेच नासिक, तेने विन तो निर्नासिक, कैसे सुख सापेक्षता जोडे. कसं सापेक्ष सुख जो भेटेल त्याला. परमार्थाचे मुख्य बीक निरपेक्षता तेच नासिक, निरपेक्ष भाव हा नासिक आहे या जगतामध्ये. ही ओळ आहे ना मारुतीरायाला लावलेली, हनुमंतरायाला असे ते होते म्हणून त्यांना ती गोष्ट प्राप्त झाली. निरपेक्ष होते ते, त्यांना दिलं होता नवरत्नाचा हार. आता त्यांनी एक एक फोडून टाकलं म्हणे. लोक काय म्हणले त्यांना, काय माणूस आहे एवढा अमूल रत्नाचा हार फेकून देतो. कोण म्हणतात, सीता माता. ते म्हणले काय याच्यात काय नाही, राम नाही. मग तिला पण राग आला. ती म्हणली तुझ्यात आहे का राम. मग लगेच लगेच शर्टाच्या बटणं तोडून टाकली. राम लक्ष्मण जानकी आत्मा. असं आपण कधी करायचं नाही, नाही तर लगेच हिरानंदानी. ब्रह्मावर मन पक्के प्रस्थापित करून लक्षावर एकाग्र करून तो का म्हणे, लक्ष लक्षणी अंतरी तोच वार करी पंढरीचा. माझं एक लक्ष आहे. बाळासाहेबांचं एक लक्ष होतं विधानसभा. प्राप्त केलं की नाही. आपलं एक लक्ष पाहिजे, मी ते प्राप्त करून घेईनच. हो, मन ब्रह्मावर पक्के करून प्रस्थापित करून लक्षावर एकाग्र करून सर्व इंद्रियांना आपल्या केंद्रस्थानी काबूत राखून जाग्यावर बसून राहायचं. निश्चल शरीराने देह धारण करण्याचे सर्व विचार सोडून देऊन, बघा निश्चल शरीराने, मी शरीर नाही नाही विधेय स्थितीत राहायचं. देहात असून देहात नसल्यासारखं निश्चल शरीराने देह धारण करण्याचे सर्व विचार सोडून देऊन ब्रह्माशी तादात्म्य साधून आणि त्याच्याशी एकात्म होऊन, बघा त्याच्याशी तादात्म्य साधून त्याच्याशी एकात्म होऊन जवळजवळ सगळं आशय तसाच आहे. अहोरात्र ब्रह्मानंद रसाचा उपभोग घे. दिवस रात्र काय चाकत राहायचं, लाडू खायचे. तू का म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू. ब्रह्मानंदाचा अनुभव घे, सतत त्या परमात्मा स्वरूपाचा अनुभव घे. इतर वस्तू काय कामाच्या, बघा बाकीच्या वस्तू काय कामाच्या आहे, त्या पूर्णपणे मिथ्या आणि पोकळ असतात. जर ब्रह्मज्ञान ठसायचं असेल तर जगत खरंय ही बुद्धी बाद झाली पाहिजे आपली. खरोखर नाही जग आहे का नाही, जग खरं आहे का नाही, जग आहे का नाही. शिंदे बाबा, ही शिंदे बाबा नाही, यांचं नाव काय, राजेंद्र बाबा शिंदे. जगत आहे की नाही. सौरभ, जगत आहे की नाही, जगत ब्रह्म आहे. हा आहे पण मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे कसं, खोटं नाही, दिसतंय पण नाही. मग ती कोणी तयार केलं, कल्पनेने, मनाने, बुद्धीने. कुलाल मतीचे गर्भ का भूमी आतून काय निगती, स्वयंभू घाडग्या मडक्याचे कुंभ. ते निघतात का स्वयंभू आपले आपले. हे कुंभाराने का कुलाल मतीचे गर्भ. कुलाल म्हणजे आपलं मन, कल्पना, बुद्धी, तेनी जग आहे. काय पण बोलता तुम्ही, एवढी मनाची पावर, एवढी बुद्धीची. हो, रश्शीवरचा साप खरा नाही, खांबावरचं भूत खरं नाही, पण ते भूत लागतं. खांबावरचं भूत खरं नसलं तरी लागतं. कशाला लागतं, साप नसला तरी चावल्यानंतर विष चढतं. एवढी कल्पना शक्ती आपली प्रबळ आहे. वास्तविक जग नाही. कसं करणार बाबा. देवा आता ऐसा करी उपकार. देव उपकार कराय मोकळा आहे. काही तू करतो का नाही, देवासाठी करतो का नाही. मी काकासाठी पळत, काका माझ्यासाठी पळत. आपण देवासाठी पळालो तर देव आपल्यासाठी पळत.
आपण देवाचं काहीच करायचं नाही म्हटलं, आपलंच करायचं म्हणलं. हा बोला ना. संकष्टी धरतोय म्हणले. हे संकष्टी धरतात आणि हे एकादशी धरतात. हे आता अरुण बाबाचं बरोबर शिकले आता. बरोबर. तुम्ही काय धरता? पौर्णिमा. पूर्णपणे मिथ्या पोकळ असतात. हेच अर्जुनाला सांगितलं, मी मारणार नाही, हे मरते. अरे ते पोकळ आहेत, ते मिथ्या आहेत. आपले लक्ष असलेल्या ब्रह्मामध्ये मन पक्के स्थापित करून ज्ञानेंद्रियांना आपापल्या ज्ञान केंद्राच्या ठिकाणी शांतपणे राहण्यास भाग पाडा. कसं पाडणार? डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे. अजून ऐका रे कान, घेई घेई माझी वाची, गोड नाम विठोबाचे. ऐका रे कान, तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे. ऐका रे कान माझ्या विठोबाचे, मनात येते धावगी राही विठोबाचे. आणि तुका म्हणे जीवा, नको सोडू या केशवा. त्याचा काटाकाट गेम कर. त्याला प्राप्त करून घे. असे ज्ञान इंद्रियांना आपापल्या ठिकाणी शांतपणे राहण्यास भाग पाडा. बुद्धीमधील ज्ञान केंद्रांना विक्षेपित होऊ देऊ नका आणि विषय वस्तूच्या मागे धावू देऊ नका. मग इकडे जाताने आपण इकडे गुंतो ना, म्हणून पांगुळा झालो देवा, नाही हात न पाय. बैसलो जायावरी ते सैराट जाय. तर एकाने हे बनवली होती काय, क्लिप काकड्याची. बैसलो जायावरी ते सैराट जाय. तर क्रॉफेट मार्केटच्या तिकडचे रस्ते एकदम प्लेन, आणि तिकडचे लंगडे आहेत ना पांगळे, त्यांना काय करतात, ते आपल्या गाडीच्या बॅरिंग आहेत ना त्याची 4 हे करतात आणि त्याच्यावर लाकूड, आणि त्याच्यावर ते बसलं आणि असं गाडीला धरून चाललेलं दाखवलंय, बैसलो जायावरी ते सैराट जाय. अशी क्लिप पाहिले का तुम्ही काकडा असं? बरं, खेटीता कुंप दरडी न पाही. पळतानी लागता अंगाला काटे कडेचे झाडावरची, पण काय पाहत नाही. त्याच्यामुळं आपण फसलेलो आहे. कुठून सुरुवात झाली होती? पांगुळा. मला कळतं सगळं पण वळत नाही, काय करू आता? मला कळतं याच्यात नाही गुंतायचं पण गुंततो. आता काय करू? पांगळा झालो, आंधळा झालो, देव दिसत नाही का? पूर्वजन्मी पाप केली ते हे बहुविस्तारले. कोण म्हणतंय? माऊलींचा आंधळा आहे. इथपर्यंत आलेला मनुष्य म्हणतोय सार असार आत्मा अनात्म विचार ज्याला कळालेला आहे तो म्हणतो मला सार नाही दिसत. काय दिसतंय मला? आसारच दिसतं. माझ्या डोळ्यावर काय आलेले आहेत? पट्टी लागलेली आहे, झापड्या आलेल्या आहेत. नरदेहाचे नी आयुष्य, प्रपंचाचे नी आविषय, विषयाचे नी विलासे, भोग पिसे नर झाले. बापरे, आपलं नाही ते बाहेरचे, आपलं नाही. आपण म्हणजे कसं आहे एकदम आम्ही दैवाचे दैवाचे. अरे काय त्यांना वाटत असेल येळपट कुठं आली आपल्या वर्गात काय माहिती. आम्ही दैवाचे दैवाचे सारखे नापास होतात. आणि शाळेचं नाव सांगतात आमची शाळा भारी शाळा, 1 नंबर, खूप मोठे आम्हाला मिळालेले पद मिळाले, अधिकार मिळालेले, ग्रँड मिळालेले आमच्या शाळेला. आम्ही दैवाचे दैवाचे दास संसाराचे, आहे की नाही. निश्चल तनू करून तिच्या विषयीच्या सर्व चिंता सोड. निश्चल बैसोनी निश्चल एके ठाई, निश्चल द्रष्टा फावल्या त्या करू चेष्टा. म्हणजे आलेले कर्म करत राहू आम्ही, आमच्या वाट्याला आलेले फावल्या त्या करू चेष्टा. निश्चल द्रष्टा बैसोनी, साक्षी होऊन आलेली कर्म सगळी करणार आम्ही, पण आम्ही पाहणार आज काय, उद्या काय, परवा काय. निश्चल तनू करून तिच्याविषयीची सर्व चिंता सोडा. तुम्ही ज्यामध्ये 1 तासभर देही इंद्रिय संबंधी चिंता न करता स्थिर आसन घालून बसू शकाल असे आसन घेऊन त्यानंतर आत्मतत्वावर चिंतन करा.
निश्चल बसायचं, आसन बनवायचं. थोडंसं आसन जाड पाहिजे, कळ नाही लागणार, पण शरीराचं वजन एवढं आहे आणि खालून लादी बी चांगली कणखरे, त्यामुळं ते तुमचे बेड सीट काय उपयोगाचं नाही, ते सीट करून टाकेल आपल्याला बाद. चांगलं जाड वस्तू घेऊन बसा बरं, चिंता होणार. आणि निश्चल करायचं आहे. मन कसं करायचं आहे? निश्चल. आसन पण महत्त्वाचं आहे. काय 6व्या अध्यायाला उंच नको, खाली नको. आता आपल्याला कुठं रोज बसायचं, त्यामुळे आपणही जास्त त्याचा विचार करीत नाही. जसं असेल तसं चालतंय आपल्याला, आहे का नाही? बाबांनी आपल्याला असं सांगितलंय, जसं जमल तसं, आहे का नाही? तसं नाही आहे, तसं पण पाहिजे आपल्याकडं. तुम्हाला माहिती आहे का, काही लोक कीर्तनाला जातात ना, घरून आसन घेऊन जातात. त्या सतरंजीवर पहिला बसून गेला असेल ना, तर त्याचं घेऊन येणार आपण घरी गबाळ. हो, कोणाच्या खुर्चीवर आसनावर नाही बसायचं, आपण आपलं घेऊन जायचं नेहमी. काही लोक असे आहेत, तुम्ही पाहिलं असेल घाटकोपरमध्ये. नाही, आम्ही आपल्या बाबांची सोडून कीर्तन दुसरं कोणतं पाहिलंच जात नाही, त्यामुळे आम्हाला काही माहितीच नाही. आसन घालून बसू शकाल असे आसन घेऊन त्यानंतर आत्मतत्वावर चिंतन करा आणि त्याच्या अंतर्बाह्य वैभवाच्या एकतेची प्रचिती घ्या. मी आत आहे, बाहेर आहे. आपली भावना, आपलं शरीर भाव बाजूला होणार त्याच्यामध्ये हळूहळू. तुम्ही ध्यानात बघू बसा 1 तास बसून, तुम्ही दुसऱ्या दिवशी 1.5 तास बसू शकता 100%. स्टेप बाय स्टेप आहे ती. पहिल्या दिवशी जर आपण ठरवलं 1 तास बसायचं, तर 15 मिनिटातच डोळे उघडणार. झालं काय वाटतं 1 तास? ते काटाला लवकर लय स्लो चालतो, तो काटा स्लो चालतो. पण प्रयत्न केला तर होणार. आणि प्रयत्न करायला जर आपण नाही ना प्रयत्न केलं, देव काहीतरी काढणार, चिमटा काढणार आपल्याला, काहीतरी खोड काढणार. मग आपण आता जडजोडून इवायला आणि तेव्हा संत समागमी धरावी, मग तातडी करील. देवाने विघ्न आणली पाहिजे ना, तो अनुग्रह आहे बरं का. विघ्न म्हणजे अनुग्रह. तुम्ही विचार करा, संकटकाली आपण देवाचं चिंतन करतो का? सगळं व्यवस्थित असल्यावर ठीकठाक असल्यावर जत्रला आपण, त्यावेळेला आपल्या डोक्यात दुसरा गोविंद सगळा. तिच्या अंतर्बाह्य वैभवाची एकतेची प्रचिती घ्या. त्यापासून दूर न जाता ते आकलन करण्याचा प्रयत्न करा. हळूहळू आपला भाव कमी होत जातो शरीराचा, कळणार नाही. त्याला म्हणतात हातापायाला मुंग्या येतात, शरीर जडवत होतो, त्याच्यापासून आपण असं बाजूला होतो. झोपे जसं बाजूला होतो ना, तसं तेच होण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. ज्याचं चिंतन करता तत्वम अशी तेच होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तन्मयतता, वेगळेपणाची भावना न ठेवता, वेगळं नाही राहायचं त्याच्यापासून चिंतन करताना. तो आणि मी एक आहे, त्याच्यात विलीन व्हा. मीच ब्रह्म आहे, तो आणि मी ने आता मीच तो आहे. याला झटका बसला. मीच ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती अखंड सातत्याने ठेवा. त्याचं नाव अखंड हरिनाम सप्ताह. अशा तऱ्हेने मी ब्रह्माशी एकरूप झालो आहे या वृत्तीने आत्मतत्वात रममान व्हा. कसं हळूहळू नेले बघा आपण. ब्रह्माखेरीज इतर सर्व गोष्टी पूर्णपणे असत्य होत. तुम्ही जेव्हा निद्रेतून जागा होता तेव्हा स्वप्न हे मिथ्या. रात्रीचे स्वप्न सगळं कसं होतं? असत, खोटं. आता इकडे जागे झालो तर हे स्वप्न सगळं असत, खोटं होईल, मिथ्या होईल. अजून हे चांगलं जसंच्या तसं दिसतंय म्हणजे अजून आपण जागे झालेलो ना नाही. काय प्रमाणे? जागे बाहेर आत निझेले, बोल बोल आबोल, बोल बोले आबोले नाही. जागे बाहेर आत निझेले. आपण जागे कुठे आहेत? बाहेर. घंटिळा मस्तपैकी कैसे घरात घरकुल केले, एवढूसच. नेनो अंधार ना उजडलेगा, कैसा वासुदेव बोलतो बोल. बघा असं आपलं झालंय. जर अंधार बी नाही, जर उजेड बी नाही. ब्रह्माखेरीज इतर सर्व गोष्टी असत, पूर्णपणे असत्य होय. तुम्ही जेव्हा निद्रेतून जागा होता तेव्हा स्वप्न हे मिथ्या असत ठरते. जगत वस्तूचा काय उपयोग? बघा, ज्या वेळेला स्वप्नातून जागा होतो आणि आपण 4 व्हीलर घेऊन फिरत होतो रात्री,
आता ती फोर व्हीलर घेऊन परत निघायचं का सकाळी गावाला? स्वप्नातली नाही. तिचा उपयोग आहे का आता गावाला जाताना? तसं या वस्तूंचा, या साधनांचा त्या प्रवासाला तीळ मात्र उपयोग नाही, उलट त्या अडचणीत. बघा त्या वस्तूंचा काय उपयोग? त्या तुम्हा सुख देऊ शकत नाहीत. म्हणून तुमच्यामध्ये खोलवर असलेल्या त्या सुखस्त्रोताचे चिंतन करा, तैसा हृदयामध्ये त्याच्यात राहा आणि स्वतःच्या अंतरंगात त्याची प्रतीती घ्या, त्याची अनुभूती घ्या. श्लोक क्रमांक 380 वाचो आणि थांबूया. दुष्ट आणि दुःखकारक अनात्म वस्तू विचाराचा त्याग करून या सगळ्या वस्तू विश्वत आहेत. मग काय सांगितलं? असत आहेत, मिथ्या आहेत, आणि इथं दुष्ट सांगितलेत ना. दुष्ट आणि दुःखदायक आहेत. एरती माईक देह सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी दुःखदायक आहेत. त्याग करून त्यांचा त्या विचाराचा, अनात्म वस्तू विचाराचा त्याग करून जे मोक्षास साह्यभूत असते त्या आनंदरूप आत्मतत्वाचे चिंतन कर. हेच चिंतन मुक्तिकारक असते. अनात्म वस्तू संबंधीची चिंता आणि उत्कंठा हे पाप असून, बघा कशाला पाप म्हणले? नासक्यामध्ये रमणं म्हणजे पाप. कळून पण नाही कळलं त्यांना नाही पाप, याचं नाव आहे. बघा आता याचं क्लिक इथं होतंय. नाना संकटी नाचवी नवलांकाराची गोठी, विशेष न लगे सज्ञानाच्या झोंबे कंठी. नाना संकटी हा सज्ञान झाला, याला कळाले आत्मा आणि अनात्म विचार तत्वम अशी या बोधाने, या महावाक्याने त्याला कळालेलं आहे. पण तो म्हणतो सांगा मी काय करू, हे करू का ते करू, मला ज्याच्याने हे टाकवत नाही आणि याला पूर्ण अनन्यत्व होता नाहीत, त्याचं नाव पामर. धड नासका संसार टाकता येत नाही आणि पूर्ण परमार्थासाठी एकजीव होता येत नाही, असा मध्यस्थी जो आहे ना तो पामर. त्याला सांगितलेले ते पाप आहे. अनात्म वस्तू संबंधीची चिंता उत्कंठा हे पाप असून, चिंता मला मिळालेल्या वस्तू टिकून राहिल्या पाहिजे आणि उत्कंठा अजून मिळाल्या पाहिजेत, हे पाप असून त्या वेदना आणि दुःख यांनी भरलेले असतात. ते सर्व दुःखाचे आणि विक्षेपाचे कारण असते. आपल्याला बॅकमध्ये जाताना मागे जायचं परमात्मा स्वरूपाकडं, तर हे मध्ये डिस्टर्ब करणारे आहेत. शरीर, मन, बुद्धी, दृश्य, भावना, विचार मिळून अनात्म वस्तू बनलेली असते. आपलं शरीर अनात्म, मन अनात्म, बुद्धी, दिसणारं दृश्य, आपले भावना आणि आपलेले विचार हे सगळे अनात्म बनलेले असते. म्हणून अनात्म वस्तू संबंधी दुःखमय चिंता करण्याचे सोडून द्या. अशा रीतीने अनात्म्याचा त्याग करून शरीर, मन, बुद्धी, दृश्य, भावना, विचार, द्रष्टा, भावना, विचार यामुळे निर्माण होणाऱ्या गुलामगिरीतून मुक्त होण्यास साह्यभूत होणाऱ्या आत्मतत्वाच्या आनंद स्वरूपावर सतत चिंतन करा. ही गुलामगिरी आहे शरीराची, मनाची, बुद्धीची. साधक ध्यान साधनेच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असताना आत्मतत्वावर चिंतन करण्याच्या पद्धती श्री आदी शंकराचार्यांनी पुढील श्लोकात स्पष्ट केल्या आहेत. कसं करायचं आहे ध्यान साधना, त्याचा अजून यथार्थ मार्गदर्शन पुढे आहे. आता आपण विवेक चूडामणी ग्रंथ भाग 2 380 क्रमांकाचा श्लोक पूर्ण करून आपण इथे थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान विवेक चूडामणी ग्रंथ संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे येणे पाद्यज्ञ तोषावे. तोषो निमज द्यावे पसारे दाने. जे काळांची व्यंकटी सांडो या सत्कर्मी गती वाढो. दुःखा परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ.
विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाभो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटतो तारा होता, चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, ओढले जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे लांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी, भजी जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजय हो आवेशी, एकदमने श्री विश्वेश्वरा हो, होईल दान पसाहो, येणे वरे ज्ञानदेव सुख्या झाला, येणे वरे ज्ञानदेव सुख्या झाला, येणे वरे ज्ञानदेव सुख्या झाला. हरि ओम शांती शांती शांती.